नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे आहे कामगार विभागाअंतर्गत एक अप्रेंटिसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर चला तर जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. तर यामध्ये जे आहे 612 रिक्त जागांसाठी ITI पासआउट झालेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सुरुवातीला उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून अप्लाय करायचं आहे. त्यानंतर एक त्यांनी भरती मेळाव्याची तारीख दिलेली आहे, दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट 2026ला सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेमध्ये हा भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडी ST वर्कशॉपच्या जवळ, किरोळ रोड, विद्याविहार, पश्चिम मुंबई 400086 या पत्त्यावरती जे आहे एक ऑफलाईन भरती मेळावा सुद्धा हा आयोजित करण्यात आलेला आहे. तर आता येथे दिनांकनिहाय जे आहे यामध्ये ट्रेडचे नावं दिलेले आहे आणि जागांची संख्या दिलेली आहे. तर ज्या दिनांकानुसार तुमच्या ट्रेडनुसार जे आहे त्यांनी तारीख दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला वरील पत्त्यावरती त्या दिनांकाला हजर राहणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये पुढे आणखी सुद्धा काही महत्त्वाची माहिती आहे, मी ती सुद्धा सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे बघू शकता इलेक्ट्रिशियनच्या जागा आहे, प्लंबर आहे, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मेकॅनिक आहे, ड्राफ्ट्समन सिव्हिल आहे, टर्नर आहे, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर आहे, मोटर व्हेकल बॉडी बिल्डर आहे, डिझेल मेकॅनिक आहे, मशिनिस्ट आहे, वायरमन आहे, फिटर आहे, मेसन आहे, कारपेंटर आहे, पेंटर जनरल आहे, मेकॅनिक मोटर व्हेकल आहे, वेल्डर आहे, कोपा आहे आणि पंप ऑपरेटर कम मेकॅनिक आहे. अशा प्रकारे एकूण 612 वेकेन्सीज आहे. यामध्ये काही ट्रेडच्या उमेदवारांना 20 तारखेला आणि काही ट्रेडच्या उमेदवारांना 21 तारखेला बोलावण्यात आलेलं आहे. आता यामध्ये जे आहे कास्ट कॅटेगरीनुसार किती वेकेन्सीज आहे त्याची माहिती दिली आहे आणि स्टायपेंड बघू शकता मित्रांनो, 20,000च्या जवळपास स्टायपेंड आहे. इथे बघू शकता फिटरचे 19,890 आहे, कोणत्या ट्रेडसाठी 17,680 आहे. त्यानंतर 20,000 ते 17,000च्या दरम्यान जे आहे यामध्ये स्टायपेंडची एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. त्यानंतर येथे खाली जे आहे आणखी महत्त्वाची माहिती दिलेली आहे, तर ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन अपडेट्स आता तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर येथे जे आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार जो आहे मराठी भाषा उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच जे आहे संबंधित ITI ट्रेडमध्ये तो ITI उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. यामध्ये तुमची जी काही निवड आहे ही तुमच्या ITIच्या शेवटच्या सेमिस्टर किंवा शेवटच्या वर्षामध्ये जे काही गुण मिळाले आहे त्याच्या आधारे करण्यात येणार आहे. पात्रता जर बघितली तर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय परीक्षकाकडून उमेदवाराला शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच चारित्र्य पडताळणीचा दाखला सुद्धा तुम्हाला जॉईनिंग पासून 2 महिन्याच्या आतमध्ये सादर करणे गरजेचं राहणार आहे. वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी 14 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. त्यानंतर विद्यावेतन जे आहे शासन निर्णयानुसार दिले जातील. यामध्ये जे आहे अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती तुम्हाला जे आहे सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे. अप्लाय केल्यानंतर जे आहे उमेदवारांना भरती मेळाव्यात आपल्या आवश्यक त्या कागदपत्रासह हजर राहणे गरजेचं राहणार आहे. त्यामध्ये तुम्ही जे काही ITIचे शेवटचं सत्र आहे किंवा शेवटचं सेमिस्टर किंवा शेवटचं वर्ष आहे त्या आधारे तुम्हाला तुमची डिटेल्स तेथे सादर करणे गरजेचं राहणार आहे. आता आणखी काही माहिती दिलेली आहे. मुद्दा क्रमांक 12 मध्ये काही कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला जोडायचे आहे, तर त्याची डिटेल्स दिली आहे. जसे की TC आहे, डोमिसाईल आहे, 10वी ITIची मार्कशीट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, ITIची मार्कशीट, ITS सर्टिफिकेट आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा सर्टिफिकेट असेल तर ते, अप्रेंटिसशिप इंडियावरती रजिस्ट्रेशन केल्याची प्रत, बँक खात्याचा तपशील, अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे. तसेच एक जे आहे आरक्षणासंदर्भात जर काही डॉक्युमेंट असेल तर तो तुम्ही जोडू शकता. अशा प्रकारे जे आहे यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म दिलेला आहे त्याचा जोडायचे आहे. तर ऑफलाईन फॉर्मचा जो काही नमुना आहे तो खाली दिलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला इथे दाखवून देतो, बघू शकता.
हा ऑफलाईन फॉर्मचा नमुना आहे. तर हा तुम्हाला भरून जे आहे तेथे हजर राहणे गरजेचं राहणार आहे. तेथे तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स प्रतीसुद्धा घेऊन हजर राहायचं आहे. तिथेच तुमची पडताळणी केली जाईल. त्यानुसार तुमची निवड यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगितली जाईल. तर यासाठी अप्लाय लिंक सध्या ॲक्टिव्ह झालेला नाही आहे. लवकरच लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला तिथे अप्लायसाठीचे लिंक्स जे आहे या ट्रेडनुसार मी प्रोव्हाइड करून देईल. खाली सध्या डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरातीची लिंक दिलेली आहे. तर ते आपल्या लिंकवरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि त्याच लिंकवरती तुम्हाला अप्लाय लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जातील. जर समजा कोणाला फॉर्म भरून लागत असेल तर त्यासाठी आपली पेड सर्व्हिस अवेलेबल आहे. तुम्ही इन्स्टा किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.